नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे। माझा असा लुक आणि व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण उपवासाची साऊथ इंडियन मेनूची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। सगळ्यात आधी आपण उपवासाची म्हणजेच वरईची आणि साबुदाण्याची इडली बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप वरई घेतलेली आहे आणि अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। ह्याला आपण 2 ते 3 वेळा नीट स्वच्छ धुवून घेणार आहोत। नीट स्वच्छ धुतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये पाणी टाकून ह्याला साधारण 3 ते 4 तास भिजत ठेवणार आहोत। आता 3 ते 4 तास झालेले आहे। या मिश्रणातलं पाणी आपण सगळं काढणार आहोत आणि मिक्सरमध्ये आपण हे बारीक करणार आहोत। हे बारीक करताना आपण त्याला किंचित पाणी आणि दही टाकणार आहोत। दही चवीनुसार टाकायचं आहे, जास्त आंबट दही असेल तर कमी टाकायचं आहे। आता हे आपण बारीक केलेलं आहे एका बाउलमध्ये सगळी प्युरी आपण काढणार आहोत। त्याला नीट मिक्स करून आपण त्याला 6 ते 7 तास भिजत ठेवणार आहोत किंवा तुम्ही रात्रभर त्याला भिजवू शकता। मी रात्रभर त्याला भिजायला ठेवलं होतं आंबवायला आणि तुम्ही बघू शकता आपलं बॅटर खूप छान रित्या तयार झालेलं आहे। याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि किंचित सोडा टाकलेला आहे। आता थोडंसं पाणी टाकून आपण हे इडली बॅटर पुन्हा एकदा नीट एकत्रित करून घेणार आहोत। साबुदाणा टाकल्यामुळे इडली एकदम मऊ होते। आता इडली पात्राला आपण तूप किंवा तेल नीट लावून घेणार आहोत जेणेकरून इडली त्याला चिकटणार नाही, कारण ही वरईची इडली आहे। आता हळूहळू आपण त्याच्यामध्ये इडली बॅटर भरणार आहोत। इडली पात्रात खाली पाणी टाकणार आहोत आणि आता हे नीट आपण त्यामध्ये ठेवणार आहोत। साधारणतः 12 ते 15 मिनिट लागतात हे नीट उकडायला, कारण वरई असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो। आणि हे उकडल्यानंतर 2-3 मिनिट त्याला थंड करून द्यायचं आणि त्याच्यानंतरच त्याच्या इडल्या काढायच्या आहेत। एखाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी जर आपला उपवास असेल ना तर आपल्याला प्रश्न पडतो की आता स्पेशल काय नाश्ता बनवायचा, कारण तेच साबुदाण्याचे पदार्थ खाऊन आपण कंटाळलेलो असतो। अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। इडली बघितली ना तुम्ही, किती मस्त फुगली होती, ती वरईची आहे असं वाटतच नाहीये। तर त्याच पिठाचा आपण उपवासाचा डोसा बनवणार आहोत। त्यासाठी तवा नीट गरम करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती तूप किंवा तेल लावायचं आहे आणि नंतर हळूहळू करून हे बॅटर त्याच्यावरती सोडायचं आहे आणि त्याच्यावर लागेल तसं तूप किंवा तेल त्याच्यात सोडायचं। आणि तुम्ही बघू शकता की हा किती क्रंची झालेला आहे, एकदम कुरकुरीत गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। अशा तऱ्हेने आपला डोसा तयार आहे। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। आता आपण उपवासाची चटणी बनवूयात। त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे शेंगदाणे नीट भाजून घेणार आहे। शेंगदाणे भाजल्यानंतर त्याला बाजूला थोडं गार व्हायला ठेवणार आहोत। आता एका मिक्सर जारमध्ये 2 मोठे चमचे दही, भाजलेले शेंगदाणे, 1 हिरवी मिरची, अर्धा कप ओले खोबरे आणि चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून त्याला नीट बारीक करून घेणार आहोत। तुम्हाला जशी या चटणीची कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता आणि अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता थिक कन्सिस्टन्सी असलेली आपली उपवासाची चटणी तयार आहे। त्याच्यावरती आपण फोडणी देणार आहोत तुपाची आणि जिऱ्याची, त्याच्यामुळे त्याची चव अजून जास्त चांगली लागते। आणि तुम्ही बघू शकता आपली उपवासाची चटणी तयार आहे। आता आपण ह्याला नीट एकत्रित करून घेणार आहोत। अशा तऱ्हेने आपला उपवासाचा साऊथ इंडियन मेनू तयार झालेला आहे। याच्यामध्ये उपवासाची चटणी, उपवासाचा डोसा, उपवासाची इडली अशी खूप भारी भारी पदार्थ आहेत। मला सगळ्यात जास्त उपवासाचा डोसा आवडला, पण आमच्या काकूंना काय आवडलं हे तुम्हाला बघायचं आहे का? काकू तुमच्यासाठी स्पेशल उपवासाचा साऊथ इंडियन मेनू केलेला आहे, सांगा कसं झालाय ते? वा वा वा, खूप छान झाले, मस्त एकदम टेस्टी। हो खूप छान झालं खरंच। गीता राणीच्या हाताला खूप छान चव आहे। थँक्यू। आता काकू त्यांच्या लाडक्या गौरीला भरवतात। गौरीला आवडला का उपवासाचा डोसा? काय मग कशी वाटली साऊथ इंडियन रेसिपी ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। आणि असेच हटके नवीन उपवासाचे पदार्थ तुम्हाला खायचे असतील तर इथे मी प्लेलिस्ट केली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता। आणि असेच नवीन मजेदार व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर गीताच्या मनातल्याला आता सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा परत भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।